खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं। अमित शहांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक। मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिनाभरात अहवाल द्या। उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना। मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचं देखील सुतोवाच। उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही। अचानक सकारात्मक कसे झाले? मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं। राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, देशपांडेंचं भाष्य। एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित। शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह योगेंद्र पवार उपस्थित, तर अनुपस्थित अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी प्रचारात व्यस्त। माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी बारामतीत होणाऱ्या मतमोजणीवर तावरेंचा आक्षेप। दरवेळी माळेगावला मतमोजणी होत असल्यानं विरोध। कारखान्यासाठी 22 तारखेला मतदान तर 24 तारखेला मतमोजणी होणार। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे। हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी। नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवस मुक्काम। बाईक, कॅब, ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार। अमित शहांची मोठी घोषणा। ओला, उबर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। बाईक, कॅब, ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू। अमित शहांची मोठी घोषणा। ओला, उबर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकत ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। कॅनडा दौऱ्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करत भेटीचं निमंत्रण दिलं। मात्र ओडिशामध्ये यायचं असल्यानं अमेरिकेला गेलो नाही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी। भारताच्या 176 धावांवर 2 विकेट्स। यशस्वी जयस्वालचं नाबाद अर्धशतक।